अस्सलामुअलैकुम मुलानो। आती आ रही। अब आई ना सर? जी जी थोड़ा जोर से बोलिए तो सबको बराबर सुना देगा। जी। 147 हो अस्सलामुअलैकुम. गए। ओके सर. कसे आहात मुलांनो तुम्ही? बरे आहेत ना? आज शनिवार 12 सप्टेंबर. चला मुलांनो, आपण आजचा पाठ सुरू करूया. अभी स्क्रीन पे मुझे ये दिखाई दे रहा है। चला मुलांनो बघा. मुलांनो, माझी शाळेचे नाव मिल्लत प्रायमरी स्कूल मालवणी मलाड आणि माझे नाव सिद्दीकी गौसिया आहे. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथी विषय मराठी. चला मुलांनो, मी तुम्हाला आजचा पाठ, आज का सबक शुरू करने से पहले बच्चों, आज एक अच्छी सी बात हम सुनेंगे. आज एक अच्छा सा सुविचार हम सुनने वाले हैं और उसे समझने वाले हैं बच्चों. ठीक है? तो पहले मैं इसको पढ़कर बताती हूँ और फिर आपको समझाती हूँ. बुराई की मिसाल ऐसी है जैसे पहाड़ से नीचे उतरना. एक कदम उठाओ तो बाकी उठते चले जाते हैं. और अच्छाई की मिसाल ऐसी है जैसे पहाड़ पर चढ़ना. हर कदम पिछले कदम से मुश्किल, मगर हर कदम पर बुलंदी मिलती है बच्चों. इसका क्या मतलब हुआ? अब आप छोटे बच्चे हैं तो अब आपको मैं ये दो लफ्ज अच्छी तरीके से समझा देती हूँ. बुराई. अब बुराई का मतलब क्या होता है कि जो हम बुरे काम करते हैं, जैसे हम झूठ बोल देते हैं, चुगली कर देते हैं या किसी की कोई चीज को चुरा लेते हैं, तो ये सारी बुराइयां होती. और अच्छाई, हम किसी के साथ अच्छा सुलूक करते हैं, किसी की मदद करते हैं ना बच्चों, तो उसे अच्छाई कहते हैं. तो कभी आपने देखा है कि आप जब रास्ता चढ़ते हैं, कभी ऐसा पहाड़ या ढलान वाला जो रास्ता आता है जिस पर चढ़ने में बहुत मुश्किल होती है बच्चों, लेकिन हमें क्या करना पड़ता है, और उतरते वक्त बहुत आसानी से हमारे कदम नीचे उतर जाते हैं. तो इसका ये मतलब होता है कि अगर हम उतरते वक्त जो हमारे कदम होते हैं वो तेजी से चले जाते हैं, इसका मतलब जो बुराई है वो अगर हम एक बार करते हैं तो वो हमें बार बार हमसे हो जाती है. जैसे अगर हम एक बार झूठ बोल देते हैं तो हमारा जो झूठ होता है वो हमें एक झूठ को छुपाने के लिए 100 झूठ बोलने पड़ते हैं. ये कहावत सुनी है ना आपने? तो उसी तरीके से अगर हम अच्छाई करते हैं, अगर हम अच्छाई करते हैं तो हमारी जो अच्छाई होती है वो हमें ऊंचा मकाम दिला देती है. हमारी उसमें बहुत मुश्किलें आती है अच्छे काम में, लेकिन हमें उससे बहुत ही ज्यादा कामयाबी मिलती है बच्चों. तो अभी आपने इस सुविचार में दो ऐसे अल्फाज देखे, अच्छाई, बुराई, चढ़ना, उतरना. तो ये दोनों जो अल्फाज है ना बच्चों, वो एक दूसरे के उलट है, एक दूसरे के जिद है. अभी आपने नेहा मिस ने आप लोगों को अल्फाज जिदे पढ़ाए ना बच्चों. कितना आज हमारा जो पाठ है वो ग्रामर का है. आई बात समझ में? व्याकरण है. तो उस व्याकरण में आज हम पढ़ने वाले हैं, मुलांनो, एखादी गोष्ट नकारार्थी करण्यासाठी यानी ना बोलने के लिए हमें क्या करना पड़ता है, कभी कभी नाहीचा वापर करतो आपण, पण तसे ना करता आपण विरोधी शब्द ही वापरू शकतो. विरोधी शब्द मतलब जिदे. यानी कभी कभी हम कोई अल्फाज ऐसे बोलते हैं जिसको बोलते बोलते हम बोलते हैं ना कि नहीं, मुझे ये नहीं चाहिए. जैसे आइसक्रीम, आइसक्रीम के लिए हम क्या बोलते हैं, आइसक्रीम गरम नहीं है. तो अगर हम उस गरम नहीं है का मतलब वो ठंडी है, तो उसकी जगह पर अगर हम ठंड इस्तेमाल करेंगे कि आइसक्रीम ठंडी है, तो ये हमारा जो लफ्ज है वो आसानी बोला जाएगा. तो अल्फाज को जब हम अदायगी करते हैं या अल्फाज जब हम बोलते हैं तो उसे आसानी से बोलने के लिए हमें क्या करना पड़ता है, विरोधी शब्द इस्तेमाल करना पड़ता है. तो मुलांनो, एखादी गोष्ट नकारार्थी करण्यासाठी आपण बहुधा नाहीचा वापर करतो, पण तसे ना करता आपण विरोधी शब्द ही वापरू शकतो. त्याला म्हणतात विरुद्धार्थी शब्द. तो आज आपण शिकणार आहोत विरोधी शब्द.
अब याला उर्दू भाषेत काय म्हणतात? अल्फाज जिदे बच्चो. आणि इंग्रजी भाषेत म्हणतात ऑपोजिट वर्ड्स. तर चला आपण याचा पाठ करूया. बघा मुलांनो, हे तुमच्या समोर काय आलेलं आहे? कोण आलेला आहे? हा, कोण आहे आलिया? हे कोण दिसत आहे तुम्हाला? हत्ती. हत्ती. व्हेरी गुड. हत्ती आहे है ना. आणि हे कोण आहे? बघा. क्या मिस आवाज नहीं आ रही है? एक मिनिट बेटा. हे कोण आहे? हे कोण आहे? आवाज. हे मोठा. आणि हे कोण आहे? हत्ती. हत्ती मोठा आहे. आणि हे कोण आहे? उंदीर. उंदीर म्हणजे कोण? उंदीर कोणाला म्हणतात? चूहे को. उंदीर किसको बोलते हैं? चूहे को. तो चूहा कैसा दिखाई दे रहा है बच्चों? छोटा. मोठा, छोटा. आणि उर्दू भाषेत त्याला म्हणतात बडा. आणि छोटा. इंग्रजी भाषेत म्हणतात बिग आणि स्मॉल. चला आपण पुढे जाऊया. बघा मुलांनो, हे काय आहे? हे कशाचं चित्र आहे? चहा. हे काय आहे? चहा. चहा कशी असते? आणि हे काय आहे? आईस्क्रीम. तुम्हाला आईस्क्रीम आवडते ना? हा. तो हे गरम. चहा कशी असते मुलांनो? गरम. आणि आईस्क्रीम थंड. आणि त्याला म्हणतात थंडा आणि गरम. इंग्रजी भाषेत हॉट, कोल्ड. गरम, ठंड. गरम, ठंड. बच्चों आप लोग पढ़ते जाइए. हाँ, अगर आप म्यूट भी हैं तो आप उसको पढ़ते रहिए बच्चों. गरम, थंड. चला पुढे चलूया. हे काय आहे? शूज. काय आहे मुलांनो? शूज. आणि हे शूज कशा दिसत आहे तुम्हाला? हे आहे नवीन. हे काय आहे? नवीन. आणि हे जुना. कशा आहेत हे शूज? हे नवीन आहे आणि हे जुना. समजलं मुलांनो? हाँ, इसको हम कहेंगे नया और पुराना. नया, पुराना. न्यू, ओल्ड. न्यू, ओल्ड. हाँ, नवीन, जुना. नवीन, जुना. इसको कर दो. चला पुढे चलूया. न्यू, ओल्ड. हे मुलगी काय करत आहे? मुलगी काय करत आहे मुलांनो? हंस रही है. हा, हस रही है. हा हा हा. व्हेरी गुड. आणि हे ये का ये ऐसा रो रही है. रडणे. व्हेरी गुड. खूप हुशार आहात तुम्ही. तो हे काय करत आहे? हसत आहे. त्याला म्हणते हसणे, रडणे. रडणे. रोने. हंसने, रोने. रोना, हंसना. रोना, हंसना. और इंग्रजी भाषेत लाफ, लाभ, क्राय. लाफ, क्राय. क्राय. लाभ, क्राय. हसणे, रडणे. बोला. हसणे, रडणे. हसना, रोना. व्हेरी गुड. आता बघूया. बघा. ती बिल्ली. बिल्लीला काय म्हणतात? मांजर.
ती मांजर काय करत आहे, तुम्हाला हायफाय देत आहे. त्याला हायफाय करा मुलांनो, हायफाय. हा बघा. बिल्ली हाय पाय दे रही है. हा आणि ती काय करत आहे कुत्ता ना, मांजर कुत्ता आहे. हा हे कसं आहे, एक्सरसाइज कर रहा है. हा जाड आहे. जाड म्हणजे मोठा. आणि हे कसं आहे, बारीक. बारीक 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 नाही बेटा, बारीक. हा मोठा. झाड आणि बारीक. हा मोठा पतला. मोठा पतला आणि इंग्रजीमध्ये फॅट, फॅट थिन फॅट, थिन. जाड बारीक, थिंक जाड बारीक. थिन हा व्हेरी गुड. आता झाड जाऊया आपण, बघूया हे कोण आहे, एक मुलगा. आणि मुलगा काय करत आहे, एक मुलगा भागलाय. भाग राय म्हणजे धावत आहे. मुलगा धावत आहे. मुलगा दौड़ आणि रहा है. हा हे त्याचे आजोबा. आजोबा मतलब दादा. त्याचे आजोबा आहे आणि ते हळूहळू चालत दादा. आहे. कारण हे कसा आहे मुलगा, तरुण आणि हे वृद्ध. तरुण आणि वृद्ध. यानी हम क्या कहेंगे, जवान, ज़ईफ. जवान बूढ़ा बूढ़ा या ज़ईफ. हम उसे क्या कहेंगे, ज़ईफ. ज़ईफ. हाँ अभी उसे इंग्रजी मध्ये काय म्हणतात, यंग, यंग ओल्ड. यंग ओल्ड. ओल्ड. ओके. यंग ओल्ड. आता म्हणा तुम्ही, तरुण वृद्ध. वृद्ध हा वृक्ष बोलते ना वैसे. जवान वृद्ध, बूढ़ा ज़ईफ यंग ओल्ड. ओल्ड. ओके. आता बघूया आपण, हा हे बोट तुम्हाला काही दाखवत आहे. हा फिंगर. आणि हे तुम्हाला पण काही दाखवत आहे. लेफ्ट राइट ओके. लेफ्ट राइट शाबाश, खूप हुशार आहात तुम्ही. लेफ्ट राईट दाखवत आहे. तर चला आपण बघूया मराठीमध्ये याला काय म्हणतात. तो डावा. डावा काय म्हणतात त्याला, डावा आणि उजवा. उजवा सांगा, उजवा. उजवा उजवा नाही बेटा, उजवा उजवा. हा डावा उजवा. डावा उजवा. व्हेरी गुड. आणि उर्दू भाषेत काय म्हणतात त्याला, बाये आणि दाये. बाय दाएं. बाय दाएं. लेफ्ट लेफ्ट राइट. व्हेरी गुड, शाबाश, खूप हुशार आहात तुम्ही. लेफ्ट राईट. डावा उजवा. बाएं दाएं. डावा जुआ दाएं बाएं लेफ्ट राइट. राइट. अभी हम कभी देखो गाड़ी सवारी पर चलते हैं तो वो बोलते हैं ना कि डाव्या, वहां पर लिखा होता है कि डाव्या बाजूला चला, उजवा बाजूला चला तुम्ही. तो ये इस तरीके से बताते हैं कि लेफ्ट और राइट का इस्तेमाल करते हुए हमें अपनी गाड़ी आगे चलानी है. अब आगे हम देखेंगे. हे कोण आला बघा. कोण आला तो, कोण आहे हे, कासव. वेरी गुड, शाबाश. कासव हाँ वेरी इम्पोर्टेंट एनिमल आपला है ना, हमारा बहुत ही ज्यादा इम्पॉर्टंट. आणि हे कोण आहे, कोण आहे मुलांनो, ससा. वेरी गुड, शाबाश. ससा. आणि कासव कैसे चलता है बेटा, कैसे चलता है, हळू. हळू. आणि ससा जलद. हा जलद. हा व्हेरी गुड. हळू जलद. आहिस्ता
आहिस्ता तेज तेज, आहिस्ता तेज. और इंग्रजी मध्ये फास्ट स्लो हा स्लो स्लो आणि फास्ट. हळू, जलद, आहिस्ता तेज, स्लो फास्ट. ओके हळू नेक्स्ट. हा हळू जलद आहिस्ता तेज व्हेरी गुड. और स्लो फास्ट. शाबाश. आता बघूया हे कोण आहे. हे कोण आहे मुलांनो? कोण आहे हे? चोर आहे. भालू सो रहा है भालू. तो भालू को क्या कहते हैं बच्चों? भालू को क्या कहते हैं मराठीमध्ये? अस्वल. काय म्हणतात त्याला? अस्वल. काय म्हणतात? अस्वल. आणि अस्वल हे काय करत आहे? हे अस्वल कसा आहे? कसा दिसत आहे तुम्हाला? जागा आहे. व्हेरी गुड. हो हे काय करत आहे? हे झोपलेला आहे. कसा आहे हे अस्वल? झोपलेला. आणि हे कसा आहे? जागा. जगह हा जागा आहे. जागा. जागा. जागा हाँ जागा वेरी गुड. हे आहे सोया और ये है जागा. जागा हाँ सोया और सोया जागा सोया जागा. व्हेरी गुड. और हे स्लीप. इंग्रजीमध्ये काय म्हणतात? स्लीप. वेकअप. स्लीप. वेकअप वेकअप. हा व्हेरी गुड. चला पुढे बघूया आपण. हाँ बघा अभी आपको मिस ने उर्दू में भी बताए थे. हे कशाचे चित्र आहे? बाग बाग आहे. आणि बाग में क्या दिख रहा है आपको? उजाला दिख रहा है. आणि हे काय आहे? उजाला रात हा तो हे आहे दिवस. दिवस दिवस रात्र. रात्रि दिवस रात्रि रात्री नाही रात्र. दिवस रात्र. बघा उर्दू भाषेत म्हणजे काय म्हणतात? दिन जाला अंधेरा दिन रात दिन रात दिन ध्यान देते रात. सही बैठ डे डे नाईट नाईट. काय म्हणतात याला? डे नाईट नाईट. इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डे नाईट. नाईट व्हेरी गुड बच्चो. दिवस रात. दिवस रात. आता पुढे चलूया. दिवस रात दिन रात दिन आता बघूया हे काय आहे? हे काय आहे? राइट राइट हा. सही आणि हे कशाचं? रॉन्ग रॉंग. गलत मराठीमध्ये काय म्हणतात आपण बघूया. त्याला म्हणतात बरोबर. सही को हम क्या कहते हैं? बरोबर. बरोबर आणि गलत को क्या कहते हैं? चूक. काय म्हणतात त्याला? चूक. चूक हा चूक. चूक हा चार चूक. बरोबर चूक हा बरोबर चूक. हा सही. उर्दू भाषेत काय म्हणतात त्याला? सही 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 आणि गलत गलत. गलत सही गलत. गलत ओके. आता आपण बघूया. गलत. राईट. राइट रॉन्ग राईट रॉंग. रॉन्ग ओके. चला बरोबर चूक. बरोबर चूक.
बरोबर चूक. नेक्स्ट आपण बघूया. चला बघूया ही मुली काय करत आहे. चला मला सांगा तुम्ही काय करत आहे. मुलगी काय करत आहे. कपडे भिजवत आहे. काय करत आहे तो. कपडे भिजवत आहे. कपड़े धुल रही है. हाँ, तो जब हम कपड़े धोते एक तरफ कपड़े सूख रहे. वेरी गुड. तो जब हम धोते हैं तो हम उसे क्या करते हैं. कपड़ों को क्या करते हैं बेटे. सुखाते हैं. सुखाते तो बाद में है. पहले उसे पानी डालकर क्या करते हैं. सर खंगालते. गीला करते हैं ना. उसे गीला करते हैं. तो मुली कपडे गीला करते. भिजवले त्यामुळे कपडे कसे झाले. ओला. उसका कपड़ा कैसा हो गया. ओला हो गया. ओला म्हणजे काय. गीला. ओला म्हणजे काय. गीला. अब नंतर ते कपडे काय करत आहे. सुकत टाकतो. उसको सूखने के लिए डालते. तो सूखा नहीं बोलना है. हमें क्या कहना है. सूखा. काय सूखा. सूखा. सूखा नहीं बेटा. सूखा. क काना है. क का साउंड क. ओला सूखा. ओला सूखा. ओला त्याला गीला. गीला. गीला सूखा. गीला सूखा. आणि वेट. वेट. ड्राई. 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 अभी आपने ये ओला और सूखा आपने डस्टबिन वगैरह पे भी देखा होगा. प्लेटफॉर्म पे ये 2 डस्टबिन लगे. वेट ड्राई. हाँ, एक पे लिखा होता है ओला, एक पे लिखा होता है सूखा. मतलब एक पे गीला कचरा डालना होता है और एक में सूखा कचरा डालना होता है बच्चों. ठीक आहे. आता पुढे बघूया. बघा हे कोण आहे या चित्रामध्ये. सिंह. बघा कसे करत आहे तो. आता बघा पहिल्या चित्रामध्ये सिंह कुठे आहे. झाडा मागे. कुठे आहे सिंह. झाडावर छुपले. वर नाही. वर नाही. मागे. मागे मतलब पीछे है. आता मध्ये का कुठे उभा आहे तो. झाडा पुढे. यानी झाड के आगे वो आगे आहे. तो मागे पुढे. मागे पुढे. पीछे आगे. पीछे आगे. आगे. फ्रंट बैक. फ्रंट बैक. फ्रंट बैक. व्हेरी गुड. चला मुलांनो आता आपण पुढे चालूया. आता हे बोट बघा. आणि हे बोट काय. नीचे. बता रही हमें. नीचे. वेरी गुड. वरती खाली. वरती नाही. वर आणि खाली. वर खाली. वर खाली. ऊपर नीचे. ऊपर नीचे. अप डाउन. अप डाउन. चला मुलानो अभी हम देखेंगे कि आपने जो पढ़ा वो आपको कैसे आ गया. तर चला आपण तपासून पाहूया की तुमचे उत्तर चुकीचे आहे की बरोबर आहे. तो चला रिकाम्या जागी पूर्ण करा. मतलब आपको अभी खाली जगह भरनी है बच्चों. ठीक है. तो चला हत्ती डैश आहे परंतु मतलब बट लेकिन. उंदीर कसा आहे. तो हत्ती कसा आहे. मोठा. आणि उंदीर कसा आहे. व्हेरी गुड. उंदीर कसा आहे. कसा आहे मुलांनो. मोठा छोटा. व्हेरी गुड. मोठा लहान छोटा. आता बघूया हे काय आहे. चहा डॅश आहे. परंतु आईस्क्रीम कशी आहे. चहा कशी आहे.
गरम. आणि आईस्क्रीम कशी आहे? थंड. गरम, थंड. थंड. गरम, थंड. थंड. व्हेरी थंड. गुड. गरम थंड. हे कोण आहे? हे मुलगा काय करत आहे? मुलगा कोण आहेत? मुलगा. परंतु आजोबा कसे आहेत? मुलगा कशा आहेत? तरुण. वेरी गुड. तो बूढ़ा जवान को क्या कहते हैं हम? तरुण. जवान. तरुण. तरुण. आणि बूढ़े को क्या कहते हैं? वृद्ध. क्या कहते हैं बेटा? वृद्ध. वृद्ध. व्हेरी गुड. आता पुढे चालूया. जोड्या लावा. चला तुम्ही जोड्या लावा. चला म्हणा मला मुलांनो. जाड. जाडची जोडी कौन सी है? जाड. जाड. बारीक. 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 व्हेरी गुड. झोपलेला. चला मुलांनो. झोपलेला का क्या आएगा? जागा. झोपलेला सुख. नहीं बेटा. झोपलेला जागा यानी सोया. जागा. ओला. जागा. ओला. सूका. सूका. बरोबर. रात. नहीं बेटा भी नहीं. बरोबर. बरोबर. क्या है देखो? बरोबर. चूक. अजो. चूक. चुक. दिवस. दिवसची जोडी काय आहे? रात. व्हेरी गुड. रात्र. दिवस. रात्र. डावा. उजवा. उजवा. चला आपण बघूया. आता एक सराव आपण अगदी घेऊया. चला मला सांगा. चूक की बरोबर सांगा. ओके. मतलब ये सही जवाब है या गलत है? आपको क्या करना है? आंसर देना है बच्चों. ठीक है. तो चलो अभी और थोड़े बच्चों को हम अनम्यूट करते हैं. 1 मिनट पहले कर देते हैं बच्चों. वो बच्चे बैठे हैं ना, रेज हैंड कर रहे हैं. ये जो बच्चे लेटे हुए ना बेटा, बैठ जाओ. बैठकर करेंगे. हाँ, जो सोए हैं ना बेटा, उठ जाओ. ओके. हाँ चला. हाँ पुढे बघूया. पुढे चला. मुलगी हसत आहे. 5 मिनिट. गलत. हाँ तो हे काय आहे? व्हेरी मुलगी गलत. तो मुलगी काय करत आहे? चूक. रडली आहे. रडत आहे. व्हेरी गुड. तो हम इसको क्या कहेंगे? चूक. मुलगी रडत आहे. गलत. मुलगी रडत आहे. मुलगी रडत आहे. अस्वल झोपलेला आहे. अस्वल काय केलेला आहे? झोपलेला आहे. तो झोपलेला आहे. एक काय? सही. वो अस्वल हो रहा है. सही. सोया है. सही. ठीक है. सवाल पूछ रही जो क्या आंसर दे रहा राइट कर देंगे. झोपलेला आहे. आता पुढे चलूया. आईस्क्रीम गरम आहे. बघा. आइसक्रीम गरम है. गरम नहीं. आइसक्रीम ठंडी है. तो हम उसको क्या बोलेंगे? आंसर को चूक की बरोबर. गलत नहीं बोलो. गलत. नहीं गलत नहीं बेटा. चूक बोलो या बरोबर. चूक आहे. व्हेरी गुड. चूक. व्हेरी गुड. कशी आहे? चूक. चूक. चला
विरुद्धार्थी शब्द आपण बघूया, एकदा सराव करूया आपण. मोठा, छोटा, गरम, थंड, नवीन, पुराना. आप इसका स्क्रीनशॉट ले लीजिए, स्क्रीनशॉट ले लीजिए. हाँ, हंसने, रड़ने, झाड़, बारीक, तरुण, वृद्ध, डावा, उजवा, डावा, उजवा, लाडू. टीचर इससे पहला भेजो ना. हाँ बेटा, अभी वापस से करते हैं. जलद, झोपलेला, जागा, दिवस, रात्र, रात्र, बरोबर, सुख, बरोबर, सुख. 2 मिनिट और है टीचर. हाँ सर. ओला, सुका, मागे, पुढे, पर, खाली. आता तुमचा गृहपाठ आहे मुलांनो, की तुम्हाला काय करायचं आहे. गृहपाठ. हाँ, गृहपाठ म्हणजे काय. आपका आज का होमवर्क. विरुद्धार्थी शब्द आपल्या वहीतून आपल्या वर्ग शिक्षिकाला दाखवा. अभी आपको क्या करना है, अभी आपको मैं वापस से वो विरुद्धार्थी शब्द आपको दिखा रही हूँ. अभी आप अपनी कॉपी में लिखेंगे बच्चों, ठीक है. हाँ, मेरी आवाज खुद ही. चलो, अभी आपके पास 1 मिनट है. आप अपनी कॉपी निकालेंगे, वही मध्ये लिहा. फटाफट लिख. चला लिहा मुलांनो, आप लिखकर दिखाएंगे. एक बार रुक जाओ. हाँ हाँ, रुके हैं बेटा. अभी आप लिखेंगे. आपको समझ में आया ना बच्चों. हे काय आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. व्हेरी गुड. यस टीचर, समझ में आया. हाँ, अब आप इसको लिखेंगे कॉपी में और अपने ग्रुप पर सेंड कर देंगे अपने टीचर को. हो गया ये लिखकर. आगे करूँ बच्चों. नहीं टीचर, अच्छा. नहीं टीचर. हाँ हाँ, ठीक है. बुक लेते बस 2 मिनट. हाँ हाँ बेटा. उसके पास पढ़िए. टीचर वो नहीं है जो फटाफट लिखी. वो एकदम खामोशी से लिखो बेटा. गप गप बसून लिहा. खामोशी से लिखेंगे बेटा. तो बंद हो जाएगा. जी सर. ठीक है टीचर. टीचर लिख लिया. होने वाला है. लिख टीचर. हाँ टीचर बस 1 मिनट. टीचर 1 मिनट. बेटा, अभी बंद हो जाएगा. स्क्रीनशॉट ले लो, क्योंकि अभी बंद हो जाएगा. स्क्रीनशॉट ले लो. जी जी, अपने आप बंद हो जाएगा ये. स्क्रीनशॉट ले लो. ले लिए स्क्रीनशॉट. 30 सेकंड है, 30 सेकंड. जी जी सर. ये आपका होमवर्क. विरुद्धार्थी शब्द आपल्या वहीत लिहून आपल्या वर्ग शिक्षिकेला दाखवा. जितने भी विरुद्धार्थी शब्द है ये लिखकर आप अपने टीचर को भेजेंगे. धन्यवाद.